मॅचो पण बायकी, महिला पण असं दमदार, म्हणजे जिजाऊची कन्या कशी असायला पाहिजे, तारेवरची त्या तलवारीची आण असायला पाहिजे, तसे ह्या बोलतायत. त्यांचा तो ठसका आणि त्याच्याने जे वजन येतं त्या सगळ्याला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शब्दामध्ये आपल्या लेखींचं कौतुक करण्याचं लिखाण झालेलं आहे, अप्रतिम असा साहित्याचा हा नमुना आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतोय की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आदल्या दिवशी माझ्यासाठी जागतिक महिला दिन सुरू झाला. कोइन्सिडेंटली योगायोगाने मी त्या शाळा नंबर 2 समोर उभी राहिले, देशमुखांचं घर शोधता शोधता, आणि सावित्रीमाईंनी काढलेली देशातली 4थी शाळा माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. त्या संघर्षापासून या संघर्षापर्यंत नक्की बदल घडतो, नक्की बदल घडतो, सकारात्मक बदल घडतो, आणि ज्योतिबा पुत्रांच्या साथीशिवाय घडत नाही. आज वैभवदादा आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या मित्रपरिवारांनी मैत्रीची जी एक मिसाल कायम केलेली आहे, त्या कुटुंबातल्या दोघी त्यांच्या भगिनी, आमच्या वहिनी, त्यांच्या दोन्ही कन्या, मला माहिती आहे की ज्या पद्धतीची धार्मिक काय ते श्राद्ध वगैरे घालून पोट भरलेल्या, मी जन्माने ब्राह्मण आहे म्हणून म्हणू शकते की पोट भरलेल्यांनाच परत पोट भरायला काय काय दिलं जातं, त्याच्याऐवजी ज्या पद्धतीच्या सामाजिक कार्याचा हा वस्तुपाठ आपण कुटुंबाने घालून दिलेला आहे, सगळा आर्थिक भार उचललेला आहे, याचं ज्या शब्दात कौतुक करावं, मला असं वाटतं की ओतूरचा हा आदर्श, या देशमुख कुटुंबाचा हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण आजच्या दिवशी शिवकन्या म्हणून घेत असताना वैभवदादांच्या या प्रतिष्ठानने, या ओतूर गावाने आणि या जिजाऊच्या भूमीने आमच्यावरती फार मोठी जबाबदारी दिली आहे अशी माझी भावना आहे. आणि म्हणून फार मोठं भाषण मी या ठिकाणी करणार नाही, पण आजचा दिवस हा, आतापर्यंत आम्ही महिलांनी काय मिळवलं आणि पुढे आमच्या समोर काय वाढून ठेवलंय याची चिंता करायचा दिवस आहे, याचा आराखडा घ्यायचा दिवस आहे, याचा कृती कार्यक्रम करायचा दिवस आहे. आणि म्हणून आम्ही जाहीर करू इच्छितो समस्त जगासमोर की आम्ही महिलांनी आता बिचारेपण सोडलेला आहे. हा कायदा करा, तो कायदा करा, बलात्काराच्या संदर्भाने रडा, हुंडाबळी झाला म्हणून रडा, विनयभंग झाला म्हणून रडा, आणि आता कहर म्हणजे ते एप्स्टीन फाईल, म्हणजे किती विकृत पद्धतीने स्त्रियांच्या संदर्भाने हिंसा होऊ शकते त्याचा इंटरनॅशनल नमुना बघून तर आम्ही घाबरून गेलोय, आम्हाला धडकी भरली आहे. पण अशा काळामध्ये आम्ही क्षणभराची पत्नी आणि अनंत काळची आम्ही माता आहे. नवऱ्याला सुद्धा वळण कसं सरळ लावायचं हे बाई माणसाला समजतं, आणि संपूर्ण जगामध्ये हे आपण पुरुष मंडळी पण मान्य कराल की अजून तरी पुरुषांना बायकांच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे आम्हाला आई पण सिद्ध करावं लागत नाही, बाप पण सिद्ध करावं लागतं, आणि टाकीत असेल तरच बादलीत आणि नळाला पाणी येतं. त्यामुळे कुठूनही बायकांना कमी लेखण्याचं कारण नाही, कारण बाई जर सक्षम नसती तर पुरुष सक्षम जन्मालाच येऊ शकले नसते. बायोलॉजिकली हे प्रूव्ड आहे, बायोलॉजिकली हे प्रूव्ड आहे. आपली शांताई सांगेल की लेकरू जर पोटात पोरगा असेल तर ती सुद्धा त्या काळी म्हणाली असेल की दवाखान्यात न्या, कमकुवत जात आहे. आणि मुलगी असेल तर ती जिद्दी आणि चिवट असते, ती त्या सगळ्या धडपडीतून जन्माला येते, आणि जन्माला आली तर आमची झाशीची राणी खूप लढते. पण सगळ्यात मोठी अडचण आजच्या तारखेला प्रशासनात काम करणाऱ्या सगळ्या माझ्या शिवकन्या माझ्यापेक्षा बऱ्याच जणी 20-20 वर्षांनी लहान आहेत, आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं की सावित्रीच्या माध्यमातून शिक्षणाची आणि आरोग्याची कडी आम्ही तुमच्या पिढीबरोबर जोडली, पण त्याच वेळेला स्त्रियांच्या सुरक्षेचा फार गंभीर प्रश्न देशासमोर आणि राज्यासमोर आज उभा आहे. आणि म्हणून मुलींची कमी होणारी संख्या, जवळजवळ दरवर्षी 4 लाख मुली गर्भस्वरूपामध्ये गायब केल्या जात आहेत, आणि म्हणून त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. आणि म्हणून केवळ इथे भाषण करून जाणारी मी वक्ता नाहीये, तर मी रस्त्यावर लढणारी कार्यकर्ती आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की अशी कोणीही कळी जी एवढी मोठी अधिकारी होऊ शकते या ओतूर मधून, तर जुन्नर तालुक्यातून एकही गर्भातली कळी खुडली जाणार नाही याची कमिटमेंट आम्हाला आज या विचार मंचावरून या समोर बसलेल्या प्रेक्षकांमधून हवी आहे.
दुसरी गोष्ट, एकही बालविवाह होणार नाही आणि एकही मुलगी आमची शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली जाणार नाही. याच्यासाठी आम्हाला सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल. आणि कुठेही जगाच्या पाठीवर आमची मुलगी गेली तर सर्व नात्यातल्या स्त्रिया आमच्या सोबत सुरक्षित आहेत अशी ग्वाही इथल्या ज्योतिबा पुत्रांनी दिली पाहिजे. आम्ही निकष लावलेले आहेत. कुठलं गाव चांगलं? ज्या गावातल्या पुरुषांच्या विरोधामध्ये स्त्रियांच्या संदर्भाने होणाऱ्या गुन्ह्याच्या बाबतीत एकही तक्रार दाखल नाही ते गाव चांगलं. कोणतं गाव चांगलं? ज्या गावातल्या मुलीला भावाच्या बरोबरीने प्रॉपर्टीमध्ये, जमिनीमध्ये, कारखान्याच्या शेअरमध्ये, ट्रॅक्टरच्या मालकीमध्ये, घराच्या मालकीमध्ये बरोबरीचा हक्क दिला जातो, हुंड्याचा धोंडा दिला जात नाही, ते गाव चांगलं. कारण मोठ्या प्रमाणावर अशी भली मोठी लग्न करायची, त्याचा मोठा बाजार मांडायचा आणि मग यांच्याकडे मोठा टीव्ही मांडला की मलाही असं वाटतं मला पाहिजे आणि मग ते कर्ज काढलं जातं. पलीकडेच तुमच्या पुणे जिल्ह्यातल्याच हगवणे कुटुंबियामध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर अनेक प्रकारे ज्या पद्धतीने